संपूर्ण देशभरात दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। येत्या 27 ऑगस्ट रोजी दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे। मात्र 8 दिवस शिल्लक असताना अजूनही गोविंदा पथकांचे इन्शुरन्स काढण्यात आले नाहीत। या संदर्भात आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहात सर्व गोविंदा पथकांच्या उपस्थितीत एक पत्रकार परिषद पार पडली। महाराष्ट्र शासनाने 75,000 गोविंदांचा इन्शुरन्स जाहीर केला आहे। मात्र कमी दिवस शिल्लक असताना अद्यापही गोविंदा पथकांना इन्शुरन्स मिळालं नाही। त्यामुळे ही बाब मनसे नेते पालघर ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या लक्षात येताच तातडीनं 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ठाणे जिल्हा दहीहंडी असोसिएशनच्या माध्यमातून काढण्यात येईल। त्यामुळे सर्व गोविंदा पथकांनी अविनाश जाधव यांचे आभार मानलेत। शासनाच्या वतीने इन्शुरन्स जाहीर होतो, मात्र या इन्शुरन्सचा उपयोग बाळगोपाळांना होतोय का? सराव करताना अनेक बाळगोपाळांना इजा होते, मात्र तेव्हा इन्शुरन्स मिळत नसल्यानं अनेक गोविंदा पथकांनी वक्तव्य केली आहे। त्यामुळे दहीहंडी उत्सवाच्या 1 महिना आधीपासूनच गोविंदा इन्शुरन्स अर्थात गोविंदा विमा कवच पथकांना मिळावा अशी मागणी सर्व पथकांच्या वतीनं करण्यात आली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले की यावर्षी महाराष्ट्रातील 60 गोविंदा पथक स्पेनला पाठवणार आहेत। 60 गोविंदा पथक यांची निवड कुठल्या पद्धतीनं केली जाईल, त्यासाठी काय अटी असतील याची नियमावली तयार करण्यात यावी अशी मागणीही या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे। 24 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव जल्लोषात साजरा होणार असून पण दहीहंडी उत्सवासाठी 7 दिवस शिल्लक असताना सुद्धा आज ठाण्यातील सर्व गोविंदा पथक इन्शुरन्सपासून वंचित आहेत। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे साहेब यांनी शासनाच्या माध्यमातून 75,000 गोविंदांचा विमा कवच देण्याचं जे आश्वासन दिलं तर त्यांनी पूर्ण केलं। त्यासाठी आम्ही ठाण्यातले गोविंदे पथक त्यांचे आभारही मानतो। पण दुसरी बाजू ज्या संस्थेला त्या लोकांनी जे विमा काढण्याची जी हे दिलेलं आहे ती संस्था ह्याच्यात वेगळं कारभार करत आहेत आणि जी गोविंदा पथक त्यांच्याबरोबर नाही आहेत अशा गोविंदा पथकांचा इन्शुरन्स ते काढत नाही आहेत। त्यामुळे आज आम्ही आपल्या माध्यमातून सर्व गोविंदा पथकांना, ठाण्यातील सर्व गोविंदा पथकांना आवाहन करतो की ह्या वर्षी जो विमा कवच आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष माननीय अविनाश जाधव साहेब यांच्या सहखर्चाने ठाण्यातील 5,000 गोविंदांचा इन्शुरन्स ते आपल्याला काढून देणार आहे। त्याबद्दल आम्ही सर्व ठाण्यातील गोविंदा पथकांच्या वतीने अविनाश जाधव साहेबांचे आभार मानतो। ठाणे महानगरपालिका आयोजित नारळी पौर्णिमेचा सण काल ठाण्यातील कोळी बांधवांसमोर उत्साहात साजरा करण्यात आला। पारंपरिक वेशभूषेत कोळी बांधव या उत्साहात सहभागी झाले होते। यावेळी माजी उपमहापौर पल्लवी कदम, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची हिंगणकर तसंच महापालिकेचे कर्मचारीही उपस्थित होते। कळवा खारटन रोड येथे उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर कोळी बांधवांनी पालखीचं विधिवत पूजन केलं। तसंच समुद्राला नारळ अर्पण करण्यात येणाऱ्या नारळाचं पूजन करून कळवा विसर्जन घाटापर्यंत वाजत गाजत या नारळाची मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीत कोळी बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। कळवा विसर्जन घाट येथे पालखीची मनोभावे पूजा करून पालखीतील नारळ कळवाखाडी येथे अर्पण करण्यात आले। नारळी पौर्णिमा हा कोळी बांधवांचा पारंपरिक सण। दर्याला नारळ अर्पण करून कोळी बांधव मासेमारीस सुरुवात करतात। दरवर्षी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून हा नारळी पौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो। याबद्दल कोळी बांधवांनी महापालिकेचे आभार व्यक्त केले। यावेळी पारंपरिक कोळी नृत्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आलं होतं। बदलापूर येथील एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा त्यांनी इशारा दिलाय। आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीनं खटला चालवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशी देखील चर्चा केली आहे। सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाहीत ते तपासण्याचेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिलेत।
बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत 2 मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीनं शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाययोजना करण्यास सांगितलं. जे विद्यार्थी किंवा पालकांना अडचणी येत असतील त्यांच्यासाठी प्रत्येक शाळेत एक तक्रार पेटी लावावीत अशी देखील त्यांनी सूचना केली आहे. याशिवाय शाळेतील ज्या कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांशी सातत्यानं संपर्क असतो त्यांच्यावर बारकाईनं लक्ष ठेवणं आणि त्यांचा ट्रॅक ठेवणं, त्यांची पार्श्वभूमी माहिती करून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थिनींना थोडा जरी संशय आल्यास त्यांना तातडीनं प्राचार्य, मुख्याध्यापक किंवा शिक्षकांना न घाबरता निदर्शनास आणून देता आलं पाहिजे अशी यंत्रणा हवी असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. सर्व शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी संस्थाचालकांनी त्वरित बोलून योग्य ती काळजी घ्यावी. जर संस्थाचालकांची चूक असेल तर प्रसंगी त्यांच्यावर देखील कारवाई केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी रेल्वे आंदोलकांना शांततेचंही आवाहन केले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बदलापूर येथे घडलेली लहान मुलीवरील अत्याचारांची घटना अत्यंत घृणास्पद आणि संतापजनक असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉक्टर मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर बदलापूरमध्ये नागरिकांमध्ये तीव्र रोष उसळलाय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले असून उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही तातडीनं कारवाईचे आदेश दिलेत. शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी सध्या चौकशीसाठी बदलापूरमध्ये दाखल झालेत. या प्रकरणात शाळेचे प्रशासन, शिक्षक, आरोपी तसंच ज्या पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास विलंब केला त्यांना क्षमा केली जाणार नसल्याचंही डॉक्टर कायंदे यांनी सांगितलं. या घटनेवर कोणीही राजकारण करू नये, कारण या घटनेत 2 लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. संबंधित आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणीही मनीषा कायंदे यांनी व्यक्त केली आहे. बदलापूरच्या एका शाळेमध्ये 2 अत्यंत लहान मुलींवर जे अत्याचार झाले ते अत्यंत घृणास्पद आहे, क्लेशदायक आहे, संतापजनक आहे. आणि हे झाल्यावर बदलापूरमध्ये प्रचंड मोठा नागरिक उद्रेक देखील आपण पाहतोय. परंतु शासनाच्या वतीने मी सांगू इच्छिते की कोणालाही यातून क्षमा केली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालवायची. उपमुख्यमंत्री असतील, केसरकर साहेब जे शालेय शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी सर्व जे पुण्यातले जे शाळेसंबंधी जे अधिकारी आहेत ते सगळे तिकडे दाखल झालेले आहेत आणि कोणालाही क्षमा केली जाणार नाही. मग ती शाळेचं प्रशासन असो, ते शिक्षक असो, तो अत्याचार करणारा असो, आणि ज्या पोलिसांनी कंप्लेंट घेण्यामध्ये दिरंगाई केली आहे कोणालाच सोडले जाणार नाही. आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कोणी याच्यामध्ये राजकारण करू नये, कारण या 2 लहान मुलींच्या आयुष्याचा प्रश्न आहे. कुठेही कोणाची बदनामी होणार नाही. आणि परंतु त्यामध्ये की कोणालाही जे दोषी आढळतील या सगळ्या तपासामध्ये कोणालाही सोडता कामा नये आणि त्यांच्यावर कडक अशी शिक्षा बजावली पाहिजे. एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की त्या नराधामाला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. ठाण्यातील कळवा रुग्णालय नेहमीच चर्चेचा विषय असतो. यावेळी मात्र रुग्णालयात घडलेल्या घटनेनं खळबळ उडाली आहे.
42 वर्षीय एक इसम रुग्णालय परिसरात असणाऱ्या एका ठिकाणी एका अल्पवयीन मुलीशी आक्षेपार्ह वर्तन करत होता. परिसरात असलेल्या सुरक्षारक्षकांना ही गोष्ट निदर्शनास येताच त्यांनी या इसमाला हटकलं आणि या मुलीला तू या इसमाला ओळखते का असं विचारलं. मुलीने मात्र आपण त्याला ओळखत नसल्याचं सांगितलं. तेव्हा सुरक्षारक्षकांनी त्याला धरून कळवा पोलिसांच्या ताब्यात दिलं. अधिक चौकशी केली असता या इसमाचं नाव प्रदीप नारायण शेळके, वय वर्ष 42 असून तो मुलीला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी घेऊन आला होता आणि तिच्याशी गैरवर्तणूक करत असल्याचं निष्पन्न झालं. त्यानुसार पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल 19 रोजी 11-11:30च्या दरम्यान एक मुलगी जी थोडंसं तिला आकलन शक्ती थोडी कमी आहे परंतु तिला समजते सर्व, अशा मुलीला एक जो कळवा छत्रपती शिवाजी हॉस्पिटल जे आहे त्याचा परिसर जो आहे त्या परिसरातील गार्डन आहे तिथे बरेच हे लोक बसलेले असतात आपले तिथले येणारे पेशंटचे नातेवाईक वगैरे. आणि त्या ठिकाणी एक शेळके नावाचा जो एक हे आहे मुलगा 42 वर्षाचा हे आहे प्रदीप शेळके म्हणून, हा एका मुलीबरोबर तिथे बसलेला दिसला आणि तो काहीतरी चाळे करतोय असं ह्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी लगेच त्याला सिक्युरिटीच्या ताब्यात दिलं होतं. सिक्युरिटीवाल्यांनी आम्हाला कळवल्यावरती आमची लगेच बीट मार्शल जाऊन त्याला इकडे पोलीस स्टेशनला आणून त्याचे जे नातेवाईक आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना बोलून घेतलं आम्ही आणि त्यांची तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या अन्वये 1247/24 अन्वये पोस्को 74 आणि पोस्को 8 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.